हाय गाईज, आम्ही आज चाललो आहोत गावच्या मंदिरांमध्ये. तर आपण कुठे कुठे जाणार आहोत? आता आपण जाणार आहोत लिंगेश्वर मंदिर, घोटनादेवी मंदिर आणि दादरेकर मंदिरामध्ये. आणि आज तुम्ही बघू शकता वरती किती काळे ढग झालेले आहेत. तर काय वाटतं, पाऊस पडेल? काय माहिती, पडू शकतो. माय गॉड, आहे बघा, ऐकू येतंय, घडघडतंय. आणि आम्ही दोघांनी छत्रीने आणली. पाऊस पडला तर हिने तर मोबाईल नाही आणलाय, मी मोबाईल आणलाय आणि माईक पण आणलाय. मोबाईल वॉटरप्रूफ आहे पण माईक नाहीये वॉटरप्रूफ. बघू, चला. तिकडे हा फसलेली. हाय गाईज, आत्ताच आम्ही एकदा एका ठिकाणी वीज पडताना बघितली. तर आता आमचं असं ठरलेलं आहे की फक्त एकाच मंदिरात आपण जाऊन येऊया पटकन, कारण इथे कधीही पाऊस पडू शकतो. पाऊस पडला तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण वीज पडली तर खूप प्रॉब्लेम आहे, हो ना? आणि ही घाबरते. घाबरते, तू घाबरते. खरं तर मला आता पुढे जायची पण हिंमत होत नाही आहे, पण ठीक आहे, आता एवढं आलो जाऊ तर एक मंदिर करून जाऊया, बाकीचं उद्या करूया, ठीक आहे? कसं वाटलं? मस्त. हे तर इथेच राहते, त्यामुळे तुम्ही तर येतच असाल ना? हो, आम्ही कधीतरी येतो आणि खूप छान वाटलं. आणि घाबरली पण तू. घाबरली तर. आणि थोडा हलका हलका पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, तर त्यामुळे आता पुढे जाता येणार नाही. पुढे गेलो तर फसून जाऊ ना, छत्री पण नाही आहे. ठीक आहे, आपण उद्या जाऊया ना घोटनादेवीला. उद्या जाऊया. चालत राहा. तर आमचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे लिंगेश्वर पावनाई देवीचं. आणि आता आम्ही रिटर्न चाललेलो आहोत आणि थोडंसं स्नॅक्स वगैरे घेतलं. एकदम थोडा पाऊस पडतो आणि घोटनादेवीला जायचा, इथून जो जायचा रस्ता आहे ना, तो थोडा लॉंगकट आहे, त्यामुळे आम्ही उद्या शॉर्टकटने जाणार आहोत. आणि आता गेलो आणि पाऊस पडलं तर भिजायची शक्यता आहे. आणि मेन तर इथे लाईटनिंग होतं, तर त्यामुळे थोडी भीती वाटते मला. तर आता आम्ही स्नॅक्स एन्जॉय करतो आणि जातो. फेवरेट पाऊस गेला, जायला पाहिजे होतं तिथे. पण गावी ना लवकर अंधार पडायला सुरुवात होतो आणि रोड लाईट्स पण नाही आहेत,
त्यामुळे थोडीशी भीती वाटते. वर पाणी असा तिथूनच कर, तिथूनच वर नको. आता आम्ही कुठे चाललो आहोत माहिती आहे का? सगळ्या घरांमध्ये तांदूळ निवडायचं आमंत्रण द्यायला ना. हो, तांदूळ आणि बांगड्या भरायची हां. हिरव्या. आणि हा कार्यक्रम कधी असणार आहे? उद्या. आणि तांदूळ निवडायचा उद्या. उद्या. ठीक आहे, चला. तर हा ब्लॉग आहे 7 मेचा आणि माझ्या दादाचं लग्न होतं 10 मेला. तर गावी हळदीच्या 1 दिवस अगोदर तांदूळ निवडायचा आणि हिरव्या बांगड्या भरायचा कार्यक्रम असतो. तर मी आणि मम्मी गावी सगळ्या घरी आमंत्रण द्यायला गेलो होतो. प्रत्येक घरातून निघताना घरातली स्त्री हळदी कुंकू लावते, ते तुम्ही इथे बघू शकता. पूर्ण वाडीत आमंत्रण द्यायला 1 ते 1.5 तास जातोच, कारण नुसतं आमंत्रण नाही तर त्याचबरोबर चाय पाणी आणि गप्पा गोष्टी तर झाल्याच पाहिजेत. तेवढीच मज्जा. आणि एका घरात तर काकींनी मस्त आवळा सरबत आणि पापडी दिली. हा, अरे बा. जायपर्यंत काय जरा ट्रेन करून आणि त्याच दिवशी रात्री माझी मम्मी, काकी आणि मावशी या तिघींनी मिळून रात्री 1 वाजता कैरीचं लोणचं बनवलं. तो व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. आणि त्याचबरोबर हळद, लग्न या सगळ्या व्हिडिओज एक एक करून अपलोड करणार आहे. तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.